भक्ती. भक्ती शब्द भज म्हणजेच सेवा करणे या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. भक्त, भगवान आणि भागवत हे तीनही शब्द याच धातूपासून बनलेले आहेत. म्हणूनच आर्थिक दृष्ट्या ते भक्ती या शब्दाशी संबंधित आहेत. प्रत्येकाने अहंकार बाजूला ठेवूनच परमेश्वराची सेवा करणे म्हणजेच भक्ती होय. भक्तीची किती साधी सरळ सोपी व्याख्या आहे ते पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते ना तेव्हा तिला प्रसाद म्हणतो. भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास असे म्हणतात. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ असे म्हणतात आणि भक्ती जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा तिला यात्रा असे म्हणतात. देवदर्शनाला जेव्हा भक्ती निघते तेव्हा त्याला तीर्थयात्रा असे म्हणतात आणि भक्ती जेव्हा संगीतात शिरते तेव्हा तिला भजन व कीर्तन म्हणतात. भक्ती जर का लोकसंगीतात शिरली तर तिला भारुड असे म्हणतात आणि भक्ती जेव्हा माणसात प्रकटते तेव्हा माणुसकी निर्माण होते आणि हीच भक्ती जर घरात शिरली तर त्या घराचे मंदिर होते आणि भक्ती जर का शांतपणे मनाच्या गाभाऱ्यात शिरली तर त्याला ध्यान असे म्हणतात आणि ही भक्ती जर का कृतीत उतरली तर तिला सेवा असे म्हणतात. परमेश्वर प्राप्तीसाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग होय. नवधा भक्ती होय. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन हे आपल्या भारतीय भागवत पुराणांमध्ये सांगितलेले भक्तीचे 9 प्रकार होय. ही संख्या 9 असल्यामुळे याचे नाव नवविधा भक्ती असे रूढ झाले आहे. भजन कीर्तन हा भक्तीचा सर्वात सरळ प्रकार मानला जातो. व्यक्तीच्या भावनेच्या योगाने ईश्वराला सर्वथा शरण जाते ती भावना म्हणजेच भक्ती होय. भक्तीचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळे प्रकार मांडण्यात आले आहे. भगवद्गीतेतील 12व्या अध्यायात भक्तीचे अनेक प्रकार म्हणजेच 39 प्रकार सांगण्यात आले आहे. पण मुख्यत्वे सगुण आणि निर्गुण अशा 2 प्रकारची भक्ती विस्तृतपणे सांगण्यात आली आहे. मनात काहीतरी हेतू बाळगून केली जाणारी भक्ती ही हैतुकी भक्ती होय. या हैतुकी भक्तीचे राजसी, तामसी व सात्विकी हे 3 पोट प्रकार सांगितले आहे. गौणी असलेली वैधी भक्ती जी शास्त्रांना अनुसरून केली जाते व ईश्वरावर नितांत प्रेम दर्शवणारी रागात्मक भक्ती होय. महर्षी नारदांनीही गुण, महात्म्य, रूप, पूजा, नामस्मरण, दास्य, सांख्य, कांताभाव, वात्सल्य, आत्मनिवेदन, तन्मयता, परमविरह अशा 11 आसक्तींमध्ये भक्तीचे वर्गीकरण केलेले आढळून येते. भक्ती मार्ग अगदी सर्वमान्य व सामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून सुद्धा सुलभ, सुबोध आणि सहज साध्य होणारा आहे. सर्व धर्मीय व सर्व पंथीय स्त्री पुरुषांचा या मार्गात सहज प्रवेश होतो. प्राकृत भाषेत हा विषय मांडल्याने सर्वमान्यांच्या अधिक जवळचा होतो. सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहे म्हणजेच कष्ट, वेळ व पैसा या बाबतीत म्हणूनच तो लोकप्रिय आहे. भारतीय पुरातन संस्कृतीच्या जडणघडणामध्ये भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा आहे. सोबतच संगीत, साहित्य यांच्या विकासासाठीही भक्ती मार्गाचा खूप मोठा वाटा आहे. भक्ती मार्गामध्ये श्रद्धा व भावना यांना अधिक महत्त्व असल्यामुळे कर्मकांडाला विशेष महत्त्व नाही. रामानुजाचार्य, माधवाचार्य, वल्लभाचार्य निंबाळकर या वेदांती आचार्यांनी मोक्षप्राप्तीचे साधन म्हणून भक्तीचे महात्म्य प्रस्थापित केलेले आढळते. तुलसीदास हे महान रामभक्त होऊन गेले. चैतन्य संप्रदायाने भक्तीला साधन न मानता 5वा पुरुषार्थच मानला आहे. कबीरांनी निर्गुण भक्तीचा पुरस्कार केला आहे. सूरदास व मीराबाई यांनी भक्ती मार्गामध्ये आपले विशेष योगदान दिले आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने वैष्णव भक्तीचा प्रचंड प्रभाव निर्माण केला आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास इत्यादी संतांनी महाराष्ट्रात भक्तीचा प्रचार व प्रसार केला आहे. भारतात भक्तीचे असे विशिष्ट संप्रदाय आहेत, त्यांचे विशेष वैशिष्ट्यही आहेत. या सर्वांना भक्ती मार्ग असे म्हणतात.